नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज वाचन मराठीवर. मी अशोक वानखेडे. शेवटी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित कॉक्रोच जनता पार्टीची पार्लमेंटवर जो मार्च होता, तो एका हाईट पर्यंत घेऊन मग वरून खाली तो पडला की काय असं वाटायला लागलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. या अगोदर जयप्रकाश नारायणचं आंदोलन झालं, देशात परिवर्तन झालं, सत्तेत आलेली लोक सत्ता सांभाळू शकले नाही, पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. अगदी आपण आता आता पाहिलं तर अण्णा हजारेचं आंदोलन, त्या आंदोलनामधनं शेवटी देशाला काय मिळालं हे कळत नाही. काँग्रेसची सत्ता गेली, बीजेपीची सत्ता आली, जे अजूनही सत्तेत आहे, आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे अरविंद केजरीवाल ची आम आदमी पार्टी. जनतेला काय मिळालं तर अण्णा हजारेच्या आंदोलनाचे जर नीट विश्लेषण केलं तर हे जे बोकांडी बसलेलं सरकार आहे दिल्लीचं, ते त्याच आंदोलनाची देण आहे. मग ते आंदोलन चांगल्यासाठी होतं की वाईटासाठी होतं, परंतु लोकांना काहीतरी बदल, काहीतरी कोणाचा विश्वास म्हणून लोक गेली. त्यानंतर नीट पेपर फुटी आणि सीबीएसईच्या पेपरचा घोळ, खास करून एक्झाम मध्ये पेपर लीक होणे. प्रत्येक राज्यात पेपर लीक होत आहेत, केंद्राचे पेपर लीक होत आहेत, विद्यार्थी कंटाळून गेले. नीट पेपर फुटीनंतर देशात जवळजवळ 18 विद्यार्थ्यांनी जीव दिला. पूर्ण देशात क्रोधाची लहर गेली. काँग्रेस पार्टी आणि त्यांचे युथ विंग आणि बाकी ज्या जेएनएसयूआय आणि युथ काँग्रेस हे जवळजवळ लोकांना मोबिलाईज करत होते. 50 शहरांमध्ये मोठमोठे त्यांनी मोर्चे काढले. हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी त्यांना समर्थन दिलं. मग राहुल गांधींनी आपली सेरीज सुरू केली, त्याला लाखो लोक समर्थन देत आहेत. आणि हे सगळं चालू असताना एकाएकी अमेरिकेमधनं जन्म झाला एका कॉक्रोच जनता पार्टीचा. सोशल मीडियावर करोडो फॉलोअर्स त्याचे, आणि शेवटी तो अभिजित तिपके हा आपला मराठवाड्याचा संभाजीनगरच्या तिकडला राहणारा, त्याने ती मुवमेंट सुरू केली. सुरुवातीला त्याच्या मुवमेंटला कुठेही काहीही मदत होत नव्हती. बऱ्याच ठिकाणी असं वाटायचं की ही आंबेडकरी मुवमेंट तर नाही ना. मग शेवटी सोनम वांगचुक जेव्हा सोबत आले तेव्हा त्या पूर्ण संघर्षाला एक धार आली. सोनम वांगचुक उपोषणाला बसले. जवळजवळ 20-22 दिवस उपोषण करत असताना सरकारने त्यांची कुठेही दखल घेतली नाही. आणि जंतर मंतरवर जो मोठा हुजूम तुम्हाला दिसायचा किंवा तेवढी गर्दी दिसायची, त्यात बरेचसे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची मुलं, जेएनयूचं पूर्ण फलटण आणि सोनम वांगचुकचे चाहते ते तिथे होते. ज्या मुलांनी जीव दिला त्यांचे आई वडील पण तिथे आले. काही बघे, काही खरोखरच संघर्षासाठी आलेले आहेत, काहीतरी आशा आहे होईल म्हणून. पण ज्या हिशोबाने सोनम वांगचुकला स्टेजवरून पोलिसांनी काढला, फरफटत त्यांच्या थोबडात मारल्या, त्यांना आणखी शिव्या घातल्या आणि अक्षरशः पायाने फरफटत नेलं. आणि हे सगळं झाकण्यासाठी त्यांनी पांढऱ्या चादरींचे पडदे लावून हे सगळं कुकर्म केलं. त्यांच्या पत्नी गीतांजली त्या हायकोर्टमध्ये गेल्या. त्यानंतर हायकोर्टने सांगितलं नाही, इलाज तिथेच होईल, त्यांना भीती आहे की त्यांच्या जीवाला हानी होईल. तिकडे सोनम वांगचुकला भेटण्यासाठी बरीच लोक आली आणि सोनम वांगचुकला ज्या हिशोबाने पोलिसांनी गुंडाळलं, त्यामुळे पुन्हा एक क्रोधाची लहर झाली. आणि मग एकाएक सगळा जनसैलाब त्या जंतर मंतरवर आला. अभिजित स्वतः उपोषणाला बसला, पण त्याच्यासोबतच पॅरलल 3 स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे मुलं आणि मुली असे 3 जण ते उपोषणाला बसले. 23वा दिवस होता. पूर्ण मरणासन्न स्थितीमध्ये होते, पण त्यांची दखल ना अभिजितने कधी घेतली, ना त्यांची दखल कधी सरकारने घेतली. शेवटी शबाना आझमी स्वतः गेल्या आणि त्यांनी तिथे जाऊन मोठ्या यांनी त्यांचं ते उपोषण सोडायला लावलं. हे संघर्षासाठी तुमची जरूरत आहे. पण आज सकाळी ज्या हिशोबाने लोक तिथे आली, तेव्हा सरकारने सुद्धा, दिल्ली पोलिसने पूर्ण व्यवस्था केली होती. पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केला होता.
पूर्ण कॅनॉट प्लेस कट ऑफ आहे शहरापासून, मेट्रोज बंद आहेत, बसेस, सिटी बसेस बंद आहेत. आणि अशा वेळेला पूर्ण हजारोचे म्हणजे जवळजवळ 60-70 हजार विद्यार्थी त्या जंतर मंतरच्या एरियात. आणि मग अभिजित दिपकेनी मार्च सुरू केला. पोलिसांनी प्रतिबंध केला, पोलिसांची हुज्जत झाली, पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जचे व्हिडिओ मार्केटमध्ये आले, पण पोलीस निर्लज्जपणे पोलीस आयुक्त म्हणतात की आम्ही कुठलाही लाठीचार्ज केला नाही. कारण खोटं बोलणं आता हे जवळजवळ सरकारच्या आणि सरकारी एजन्सीच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगात नेमलेलं आहे असं दिसतं. पुढे हे सगळं करत असताना हा मार्च बिलकुल पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनवर आलाय. तिथनं जवळजवळ 1 किलोमीटरवर आहे. आणि मग पार्लमेंट स्ट्रीट वरून 500 मीटरवर आपली पार्लमेंट आहे. मग अशा वेळेला पार्लमेंट स्ट्रीटवर जबरदस्त कॉर्डनिंग ऑफ झालं. तिथे आसू गॅस, लाठीचार्ज, पाण्याची बोझार हे सगळं असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी जोर लावून ते बॅरिकेड्स तोडलं. आणि मग जेव्हा ते पार्लमेंटच्या समोर जायला लागले तेव्हा पार्लमेंटची दारं बंद झाली. पार्लमेंट मधले सगळे सेक्युरिटी फोर्स जेवढं होतं ते बंदुका घेऊन सुसज्ज झाला गोळ्या झाडण्यासाठी. आणि आतमध्ये पार्लमेंटमध्ये भयानक रुदळ होता. त्यांनी पार्लमेंट स्थगित केली 12 वाजेपर्यंत. आणि हे सगळं प्रोसेस चालू असताना कॉक्रोच जनता पार्टीकडनं एक ट्विट येतं की दिल्ली पोलीसच्या थ्रू जे.पी. नड्डाचा आम्हाला मेसेज आला की ते आम्हाला भेटू इच्छितात, सरकार काही वाटाघाटी करतंय आणि आम्ही 5 तास वाट पाहतोय, काहीच होत नाही. आणि मग पुन्हा ते पोलीसमध्ये जातात. पोलीसमध्ये गेल्यानंतर ते जे.पी. नड्डाला भेटायला जातात. जे.पी. नड्डा, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान हे एकत्र बसून गोष्टी करतात. आणि सौरभ दास आणि आशुतोष रांका ही दोघं जे.पी. नड्डाला भेटायला गेली. तितक्यात अभिजित दिपकेचं ट्विट येतं की मला सोनम वांगचुकने रिक्वेस्ट केली, त्यामुळे मी माझं उपोषण सोडतो. शेवटी हे कळत नाही, जर तुम्ही वाटाघाटी सरकारकडे करत होते तर मग इथे लोकांना डोकं फोडण्यासाठी मास्क कशाला काढला? कारण त्या लाठीचार्ज मध्ये बरेच लोक जखमी झालेले आहेत, काही सिरियसली जखमी झालेले आहेत. अक्षरशः वाईट जानवरासारखं दिल्ली पोलिसने मारलं मुलांना, जेव्हा मुलं डोकं फोडून घेत होते आणि तुम्ही वाटाघाटीसाठी जात होते. आतापर्यंत जेवढे असे आंदोलनं पाहिली, त्या आंदोलनामध्ये जेव्हा सरकार वाटाघाटी करतं तेव्हा सरकारकडनं ओपनली ऑफर असते की सरकारने 2 लोकांना नियुक्त केलं, या एका माणसाला नियुक्त केलं जे.पी. नड्डाला, आणि ते वाटाघाटी करतील. त्यामुळे आम्ही अपील करतो स्टुडंट्सना की त्यांनी शांतता राखावी आणि चर्चेला यावं. ही गोष्ट कुठे नसताना एका दिल्ली पोलीसच्या थ्रू मेसेज पाठवून चुपचाप वाटाघाटी करण्यासाठी हे सगळा प्रकार काय, आज कळलं. त्यामुळे शेवटी हे सारखे आरोप लागत होते की हे सेफ्टी वॉल थेरी तर नाही आहे ना, सगळं क्रेडिट काँग्रेसला जावं असं दिसत होतं त्यांना. ते जाऊ नये म्हणून त्यांनी हे उभं तर केलं नव्हतं ना हे आंदोलन. अशा गोष्टी यायला लागतात. कारण दिपकेनी कमीत कमी स्टेजवर अनाऊन्स करायला पाहिजे होतं की सरकार आम्हाला बोलावत आहे आणि आम्ही सरकारच्या वाटाघाटीसाठी जातो, तोपर्यंत तरी तुम्ही मार्च थांबवा. किंवा जर मार्च करायची होती तर सरकारला सांगायचं होतं पहिले आम्ही पार्लमेंट पर्यंत येतो, आम्ही शांत शांत मार्च काढतोय, आम्हाला आमचं कुठले मार्च सारखं ते सांगायचंय आम्ही गांधीजींचे फॉलोअर आहोत आणि सत्याग्रहाच्या रूपाने आम्ही हा मार्च काढतोय, त्यामुळे आम्हाला तिथे येऊ द्या आणि आमचे 2 लोक तुम्हाला तिथेच भेटतील, तुम्ही त्यांना घेऊन आतमध्ये जा आणि वाटाघाटी करा. हे सगळं बोलण्याच्या अगोदर हे तर चुपचाप कारमध्ये जाऊन भेटायला गेले आणि इकडे लोक डोक्यावर लाट काढत होते. पोलीस किती नालायक आहे याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. एक त्या जंतर मंतर एरियात एक अतिशय तुटलेली गाडी, वॅगनार टाईप, त्यांनी तिथे येऊन उभी केली. ती गाडी तिथे नसताना, तो हाय सेक्युरिटी झोन आहे जंतर मंतर, तिथे ही तुटलेली गाडी, भंगार गाडी आणून उभी केली. बहुतेक हे दाखवायचं होतं की याची गाडीची तोडफोड केली म्हणून आम्ही लाठीचार्ज केला. आणि एक सरकारी ट्रक उभा होता, त्या ट्रकमध्ये ट्रक भरून दगड आणि विटा होत्या. तिथे कशासाठी आणलं? आणि ते जर आणलं असेल कन्स्ट्रक्शनसाठी तर ही अशी फेकण्याची दगड आणि तुटलेल्या विटा या कन्स्ट्रक्शनसाठी वापरायच्या नसतात. तो तिथे ट्रक उभा होता. पण ही जी मुलं आली होती, ही मुलं आजकाल फार इंटेलिजंट आहेत. त्यांनी लगेच त्या गाडीचा व्हिडिओ करून पोलिसांना विचारलं की ही गाडी कशी काय आली इथे, तुम्ही काय सांगू इच्छिता, अजून आम्ही मार्च केलेलं नाही, ठीक आहे, गाडी आमच्या माथ्यावर बांधणार का? किंवा त्यांनी विचारलं हा ट्रक कसा काय इथे, या ट्रकला इथं कोणी येऊ दिलं, या ट्रकमध्ये दगडाविटा काय आहे? आणि याचे व्हिडिओ मार्केटमध्ये रिलीज झाले
आणि दिल्ली पोलीसचा एक मोठा गेम फसला. जे तिथे अधिकारी होते, जे जे फोर्स होतं, ते लाठीचार्ज करत होतं निर्दयीपणे. ना त्यांच्या कोणी नेमप्लेट होत्या, ना त्यांच्याबद्दल त्यांचं ते एजन्सीचे लोक होते, ते काय फक्त ड्रेसमध्ये होते, पण त्यांची काहीही ओळख, त्यांच्या ड्रेसवर कुठलेही चिन्ह नव्हते. ही सुद्धा तिथे बऱ्याचशा ठिकाणी बरेच व्हिडिओ जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी काढून ते दिले. एकूण पाहता हे CJP हे काय पुसगव्हाण होतं का? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि मग सरकारसोबत काय वाटाघाटी झाल्या? सरकारने मग इतक्या दिवस वाटाघाटी का नाही केल्या? हे जर चर्चेला जर तुम्ही गेले असता तर सोनम वांगचुकने आपलं उपोषण सोडलं असतं. सरकार एवढी वाट का पाहतं? 700 शेतकरी मेलेत आंदोलनामध्ये. 1.5 वर्ष आंदोलन चाललं. पण ते मेले तर माझ्यासाठी मेले का? असं बोलणारे पंतप्रधान एकाएकी कसे काय तयार झाले वाटाघाटीसाठी? त्यामुळे हे बरेचसे प्रश्न उपस्थित झालेली आहेत. आम्ही पण लगातार या आंदोलनावर डोळा ठेवून आहोत. पाहू पुढे काय होतं आणि पुढे येणाऱ्या घटनाच हळूहळू सगळा जो हा खेळ आहे हा उघडकीस आणेल असं वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.